नमस्कार मित्रांनो, मिरेकल ट्रेडिंग राईजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आता आपण आत्ताच आलेल्या शेअर डिव्हिडंड अर्थात लाभांश या न्यूजविषयी बोलूयात. LIC समर्थित BSE 500 कंपनीने चौथ्या तिमाहीच्या निकालांमध्ये भागधारकांना मोठे बक्षीस दिले. प्रति शेअर 117 रुपये डिव्हिडंड. BSE 500 फार्मा कंपनीने 30 मे 2003 पासून सुमारे 46 लाभांश जाहीर केलेले आहेत. गेल्या 12 महिन्यात सनोफी इंडियाने प्रति शेअर 167 रुपयांचा इक्विटी लाभांश जाहीर केलेला आहे. सध्याच्या शेअर किमतीनुसार सनोफी इंडियाचा लाभांश उत्पन्न सुमारे 3.35% आहे. BSE 500 मध्ये सूचीबद्ध असलेल्या औषध कंपनीने गुरुवारी त्यांच्या भागधारकांसाठी मोठ्या रोख बक्षिसांची घोषणा केली. सनोफी इंडियाने त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आणि कॅलेंडर वर्ष 2024साठी 1170% अंतिम लाभांश जाहीर केलेला आहे. ही फार्मा कंपनी उच्च लाभांश देण्यासाठी ओळखली जाते. 1 जून 2024 पासून ग्राहक आरोग्य सेवा व्यवसायाचे विलय झाल्यानंतर सनोफी इंडिया लिमिटेड SIL च्या संचालक मंडळाने गुरुवारी 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या आपल्या चौथ्या तिमाही आणि वर्षभराच्या त्यांच्या स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांना मान्यता दिली. BSE 500 मधील फार्मा प्रमुख सनोफी इंडियाने 2024च्या चौथ्या तिमाहीत स्थिर वाढ नोंदवली. तिचा महसूल 9.7% वाढून 517.9 कोटी रुपये झालेला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 469.2 कोटी रुपये होता. तथापि, कंपनीचा निव्वळ नफा 33.7% कमी होऊन तो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 137.7 कोटी रुपयांवरून 91.3 कोटी रुपयांवर आलेला आहे. सनोफी इंडियाचा EBITDA देखील 18.8% वाढून 118.3 कोटी रुपये झालेला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 99.6 कोटी रुपये होता. आपल्या भागधारकांना बक्षीस देण्यासाठी BSE 500 कंपनीने 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअर 117 रुपयांचा अंतिम लाभांश देण्याची शिफारस केलेली आहे, जो 69व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन आहे. कंपनी नंतरच्या तारखेला रेकॉर्ड डेट जाहीर करेल, त्यामुळे कोणते भागधारक हा लाभांश मिळवण्यास पात्र असतील हे निश्चित करण्यास मदत होते. दरम्यान, LICकडे कंपनीत 13,69,833 शेअर्स आहेत किंवा 5.95% एवढा हिस्सा सध्या LICकडे आहे. धन्यवाद.